नमस्कार. रामकृष्ण हरी. आजचा अभंग आहे बघा. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, मिळालिया संत संग समर्पिता भले अंग. तीर्थी भाव फळे तेथे अनाडते वळे, तुका म्हणे पाप गेल्या कळे ताप. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. सोपाच अर्थ आहे बघा ह्या चरणाचा. तीर्थयात्रेला वगैरे जातो तिथं दगडाची मूर्ती आणि पाणी असते. पाणी म्हणजे आपल्या सगळीकडलं पाणी सारखंच असते. आणि देव कुठं आहे? देव तिथं नाही, तर सज्जनी. रोकडा म्हणजे प्रत्यक्ष स्वरूपात सज्जनामध्ये देव आहे, असं हे चरण आहे. मिळाले या संत संग समर्पिता भले अंग. म्हणजे चांगल्या माणसांचा, संतांचा सहवास मिळाला तर तिथं त्यांच्यासाठी, त्यांच्या सेवेसाठी आपण सदैव तत्पर असलं पाहिजे. आणि आपल्या देहाचा, शरीराचा तिथं उपयोग झाला पाहिजे. समर्पिता म्हणजे त्यांना तुझे कारणी देह माझा पडावा, असं ते. तीर्थी भाव फळे अनाडते बळे. आपण चांगल्या भावनेनं तीर्थाला गेलं पाहिजे. म्हणजे आपल्या मनात जर भाव चांगले नसले तर अशी परिस्थिती असते. अशी म्हणजे तीर्थी धोंडा पाणी. चांगल्या भावनेनं आपण श्रद्धेनं गेलो असलो तर तिथं देव आहे, असं पण हे दुसरं चरण आहे. तुका म्हणे पाप गेल्या कळे ताप. चांगलं कर्म करत गेलं तर पाप लागत नाही आणि आपल्याला त्रास पण होत नाहीत. असा हा अभंग आहे. तुमचं काय म्हणणं असलं कमेंट करा. आपला नंबर आहे. तुमच्या शंका कुशंका आपल्या त्या नंबरवर मेसेज पाठवा, समाधान होईल. नमस्कार. धन्यवाद. रामकृष्ण हरी.